इरादा असतो आणि आपल्या संघाची धावसंख्या उच्च स्तरावर कशी नेता येईल याचा पुरेपूर काम करतो तो अक्षय हा फलंदाज. तर सलामीला आलेली जोडी अक्षय असतील, किशोर असतील, एक नावाजलेली जोडी माझ्या समेत जोडले ते गुणलेखकाच्या भूमिकेत ते निवृत्ती महापदी निवे गावचे सुपुत्र आहेत. एक चांगल्या प्रकारचं गुणलेखकाचं कामगिरी सातत्याने पार पाडताना दिसतात आणि आम्हाला साथ देत आहेत. आणि यूट्यूब लाईव्ह जे करतोय तर ज्यांनी आमचा आवाज आणि आमची चित्रफित फिल्म ज्यांनी महाराष्ट्रात नेऊन ठेवले तो साहिल आणि विघ्नेश, ही जोडी आपल्याला सातत्याने पार पाडायला मिळते. तर सामना चालू होते, 4 षटकांचा सामन्यातील पहिलं आणि स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज अथर्व, एक युवा खेळाडू आहे. सातत्याने साखर चौकीच्या वाडी संघाकडून एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय आणि विश्वास सार्थ दाखवलाय तो सूरज मोरे या संघनायकाने. मला वाटतं या सामन्यासाठी सूरज रेवणे मात्र खेळताना दिसत नाहीयेत, कारण सकाळी त्यांनी हजेरी लावली होते, आपला संघ घेऊन आलेत, त्यांनी हजेरी लावली आणि सदिच्छा देऊन आम्हाला या सामन्यासाठी भेट दिली आणि ते आपल्या कामासाठी जरा बाहेर गेलेले आहेत. पण नक्कीच ते मला वाटतं आजच्या दिवसात आणि उद्याच्या दिवसात हजेरी लावतील. सूरज मोरे म्हटलं की एक ऑलराऊंडरच्या भूमिकेत सातत्याने कामगिरी पार पाडताना दिसतोय. अथर्व आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती सामन्यातील पहिलं आणि स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता गली पॉईंटच्या दिशेने, चेंडू गेले, बॅटची एज लागले अक्षय या फलंदाजाची, पण मात्र क्षेत्ररक्षाला तिथे झेल मात्र काही घेता आला नाही. थोडंसं मला वाटतं जीवदान घेतलंय आणि संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा झालाय त्या 1 धावेने. एक नावाजलेली जोडी अक्षय आणि किशोर. पहिलं षटक प्रगती पथावर असताना संघाची धावसंख्या होते 1 बिनगडी बाद 1 धाव. 1 धावेने श्री गणेशा होते. वारंवार मला वाटतं प्रत्येक चेंडूवरती क्षेत्राची विवाह रचणार, कारण सूरज मोरे यांना माहिती आहे, कारण स्फोटक फलंदाज आहेत ते वावे गावठाण या संघाचे, कारण प्रत्येक चेंडूवरती हाणामारी, प्रत्येक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल, सर्वोच्च धावसंख्या उभारावी लागेल या जोडीला. टप्प्याचा चेंडू होता, आपल्या फॉलो थ्रो मध्ये अडवलाय, निर्धाव चेंडूची सांगता झाले, मोठा अपील फेटाळले पंचांनी. तटस्थ पंच प्रवीण महापदे आणि सिद्धेश लाड यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेला सामना आहे. हाय व्होल्टेजचा सामना. एक साईडला साखर चौकीची वाडी तर दुसऱ्या साईडला तोडीस तोड उत्तर देतो तो वावे गावठाण हा संघ. पुढचा चेंडू अथर्व पंचांच्या उजव्या साईडनी मारा करतोय. अकोट टप्प्याचा चेंडू होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसलाय, यष्ट्या उद्ध्वस्त केलाय आणि अक्षय या फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. चांगलं क्षेत्ररक्षण, अचूक चेंडूची फेक केली आणि पहिला गडी बाद होतोय तो वावे गावठाण संघाचा अक्षय हा फलंदाज. तर पहिला गडी बाद होतोय. अक्षय माघारी परतावं लागतंय, धावबाद झालाय. मी मागाशी सांगितलं होतं आमच्या सोमेत जोडले ते अक्षय निवृत्ती असतील, कारण अचूक फेक, चेंडूची फेक, चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय ते साहिल उतेकर. एक संघाची धुरा सांभाळले, पॉइंटच्या ऑफ साईडला पॉइंटच्या दिशेने करणारे क्षेत्ररक्षक आहेत. तो नवीन आलेला फलंदाज आहे तो अनंत, एक स्फोटक फलंदाज म्हणून समजला जातोय. मोठी हाणामारी करावी लागेल, 24 चेंडूचा खेळ असेल, कारण 30 ते 35 40 धावा धावफलकावरती लावा लागतील. काल बलाढ्य संभ अनंत. तर चांगल्या प्रकारची एक कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू अथर्व यांचा स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता, एक चोरटी धाव घेण्याचा यश संपादन करण्याचा प्रयत्न होता अक्षय आणि किशोर यांचा, पण एक अचूक फेक झाली, चांगलं क्षेत्ररक्षण आणि अक्षय याला धावबाद होण्याचं यश आले ते वावे गावठाण साखर चौकीची वाडी या क्षेत्ररक्षकाला. पुढचा चेंडू अथर्व पंचांच्या डाव्या साईडनी मारा करेल. चांगला फटका मारलाय, ऑफ साईडला डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. 1 धावेचा इशारा येतोय, पंच प्रवीण महापदी यांचा इशारा. संघाची धाव संख्या होते 1 ने वाढते. 2 धावा धावफलकावरती लागतायत, 2 धावा धावफलकावरती लागतायत. साथी गुणलेखक निवृत्ती महापदी ओमकार महापदी आमच्या समेत जोडले.
एक चांगल्या प्रकारचे गुणलेखकाच्या भूमिकेत कामगिरी सातत्याने पार पाडताना दिसत आहेत. पुढचा चेंडू अथर्व यांचा. चांगला फटका मारलाय, बॅटचे एज लागले, डिक्लर झोन मध्ये गेलेला चेंडू आहे. मात्र थोडासा फ्लंबन झाला होता. फलंदाज अनंत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. गली पॉइंटच्या दिशेने गेलेला चेंडू जी डिक्लर झोन मध्ये एक धावेवरती समाधान मानावं लागते. थोडासा संत गतीने चाललेला हा सामना, कासाव गतीने चाललेला सामना आहे. प्रत्येक चेंडूवरती हाणामारी करावी लागेल. अनंत आणि किशोर या फलंदाजाला. संघाची धावसंख्या होते 1ने वाढते. 3 धावा धाव फलकावरती लागतायत. एक चांगल्या प्रकारचं साईल युट्यूब विघ्नेश म्हणतं गणपती बाप्पा मोरया विघ्ने हरता आणि माझा देवगड ही जर्सी नंबर प्रदान केलेला हा विघ्नेश आपल्या समोर सपूर्द करतोय. एक चांगलं युट्यूब लाईव्ह आयोजन केलंय. संघाची धावसंख्या होते 3 धावा. पुढचा चेंडू अथर्व यांचा पॉइंटच्या दिशेने ढकललाय. चेंडू सन्मान दिलाय. 1 धाव पूर्ण होते. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय ते साईल उतेकर या संघाने. संघाची धावसंख्या होते 4 धावा. प्रतीक उतेकर म्हणजे स्फोटक फलंदाज, साखर चौकीची वाढीचे ऑलराऊंडरच्या भूमिकेत कामगिरी पार पाडताना दिसतोय सातत्याने तो प्रतीक उतेकर. लॉंगअपच्या दिशेने असलेला क्षेत्ररक्षक. समजला तुमचा मेसेज, समजला आम्हाला. तर पहिलं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 1 गडी बाद 4 धावा. 1 गडी बाद 4 धावा धावफलकावरती लागतायत. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा, आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचा आम्ही पुनश्च एकदा हार्दिक स्वागत केलं जाते. चोरमने जखमीच्या वाडीचे गावचे सुपुत्र प्रकाशजी मिस्त्री, आमचे मित्र बंधू, त्याचप्रमाणे विशाल मोरे असतील, स्वप्नील मोरे असतील, यांचं देखील आमच्या मंडळाच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत केलं जाते. तर सामन्यातील दुसरं आणि स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो सूरज गोलंदाजीच्या मार्कवरती. एक प्रत्येक चेंडूवरती, प्रत्येक षटकामागे एक क्षेत्राची व्यवहार असणार रचतोय. कारण साईल हुतेकराला माहिती आहे की वावे गावठण हा संघ म्हटलं की एक बलाढ्य संघ समजला जातोय. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण करावे लागेल यात मात्र काय काडी मात्र शंका नाही. पुढचा चेंडू सूरज मोरे यांचा. अकोट टप्प्याचा चेंडू आहे. काय गोलंदाजी, काय क्षेत्ररक्षण झाले. फलंदाज अनंत याला बांधून ठेवण्याचं काम केलंय तर गोलंदाज सूरज मोरे. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. साखर चौकीची वाडी, हाय व्होल्टेजचा सामना आहे विरुद्ध वावे गावठाण. पुढचा चेंडू सूरज मोरे यांचा. तटस्थ पंच प्रवीण महापदी. अकोटाप्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय. झेल मात्र तिथं होत नाही आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा निर्णय येतोय 1 धावेसाठी. मात्र 5 धावा धाव फलकावरती लागतायत. एक अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण म्हटलं जातंय पण थोडीशी घोडचूक होते. क्षेत्ररक्षण मात्र तिथं फ्लंबन झालाय. झेल मात्र व्हायला पाहिजे होता निवृत्ती. कारण आता म्हटलं तर क्रिकेट मधलं अव्वल दर्जाचा जो क्षेत्ररक्षक करतोय तो सरस ठरतोय तो संघ. कारण अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण, अव्वल दर्जाची गोलंदाजी करतोय. धावा कितीही असू दे, लो स्कोरिंग मॅच असली की क्षेत्राने आपल्याला फरक जाणवतो आणि तिथे मात्र झेल मात्र तिथं होत नाही. 1 धाव मिळते. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या होते 5 ना. 5 धावा धावफलकावरती लागताय. तर आमच्या समेत जोडलेत. तर पहिलं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते किती दिले? डायरेक्ट 2 आहे. 1 आहे ना, टप्पा गेलाय. टप्पा गेला तर एकच आहे. टप्पा गेलाय. एकच धाव. कारण डायरेक्ट गेला तर 2 आहे आणि टप्पा गेला तर 1च धाव आहे. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल 1ने वाटते. 5 धावा धावफलकावरती लागतायत. एक चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या प्रकारचा सामना पाहायला मिळतोय. तो वावे गावठाण विरुद्ध साखर चौकीची वाडी. आमच्या समेत जोडले ते मुसाड गावचे सुपुत्र
रुपेशजी चांदे, हॅलो, त्याचप्रमाणे ज्येष्ठ खेळाडू ज्यांनी 25 ते 30 वर्ष या क्रिकेट खेळावरती राज्य केले, 15 गाव असू द्या, रत्नागिरी जिल्हा असू द्या, त्याचप्रमाणे ठाणा मुंबई ज्यांनी नावाचा वादळ निर्माण केलं, तो रुपेश चांदे समालोचनाच्या भूमिकेत आम्हाला साथ देतील. पुढचा चेंडू सूरज यांचा, चांगला फटका मारलाय, मोठा प्रहार केलाय अनंत यांनी, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, क्षेत्ररक्षक मात्र चूक करत नाही आणि दुसरा गडी झेलबाद होतोय. अनंत या फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. 2 गडी बाद 5 धावा, 2 गडी बाद 5 धावा. नवीन आलेला फलंदाज सौरभ एक स्फोटक फलंदाज म्हणून समजला जातोय. तर हाय व्होल्टेजचा सामना आहे, सामना 4 षटकांचा असेल, कंपल्सरी चेसिंग असेल, स्पर्धेचा नियम आहे. तर रुपेश चांदे, आपण या सामन्याबद्दल काय सांगाल? धन्यवाद विजयजी. हा सामना आपण पाहतोय 2 बलाढ्य अशा संघामध्ये, वावे गावठाण विरुद्ध साखर चौकीचेवाडी या 2 संघामध्ये हा चाललेला सामना. मात्र पहिलं षटक मात्र एक खूप चांगलं पाहायला मिळालं. आता दुसरं षटक घेऊन आलेला सूरज याने आपल्या 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि 1 गडी मात्र बाद केलाय. संघाची दयनीय अवस्था पाहता धावसंख्या पोचली ती दुसरं षटक मार्गस्थ असताना 5 वरती 2 गडी बाद आणि आता स्ट्राईकला आलेला आहे तो सौरभ. स्ट्राईकला सुंदर असा फटका कटवलेला आहे, मात्र 1 धावेपासून काही रोखू शकत नाही. का धावेने धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या पोचली 2 गडी बाद 6 वरती दुसरं षटक मार्गस्थ असताना किशोर आता स्ट्राईकला आलेला आहे. किशोर ज्याने आतापर्यंत 3 चेंडू खेळून 1 धाव काढलेली आहे आपल्या संघासाठी आणि आता ही धावसंख्या 6 वरती 2 गडी बाद. सूरज याचा पुढील चेंडू, एक सूरज म्हटला तर एक नावाजलेला गोलंदाज, या साखर गावाकडून बिलॉंग करणारा हा गोलंदाज. पाहतोय आपण सूरजला, पाहूया काय करतो. आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीची शैली या ठिकाणी दाखवतो का. सुंदर असं सुंदर, मात्र त्या ठिकाणी पंचांचा अवांतर धावेचा इशारा आणि पंच हा चेंडू नो घोषित करत आहेत. ओव्हरस्टेपचा नो +1 अशा 2 धावा या ठिकाणी अर्जित झालेल्या आहेत. धावसंख्या पोहोचली ती 8 वरती 2 गडी बाद 8. किशोर स्ट्राईकला आहे. सूरज आत्ताचा चेंडू मात्र फ्री रिव्ह्यू असेल, पाहूया. घे मी बघतो. ओव्हरस्टेप साठी रिव्ह्यू नाही आहे. नो. फ्री हिट असेल. या चेंडूवरती पंचांचा इशारा येतोय फ्री हिटचा. एक अवांतर धावेने धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या पोहोचली मात्र 8 वरती दुसरं षटक मार्गस्थ असताना. सुंदर असा फ्री हिट वरती पटकावलेला चेंडू, मात्र सुंदर असा झेल पकडला अथर्व याने, परंतु 1 धाव मिळते कारण हा चेंडू वरती फ्री हिट होता. या एका धावेने धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या पोहोचली ती 9 वरती आपल्या. सुशांतजी आपण व्यासपीठावर बसून घ्यायचंय. सुशांतजी, अतिशय सुंदर फटका पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. प्रतीक चेंडू खाली मात्र झेल सुटतोय, प्रतीकाच्या हातातून झेल सुटतोय, पण 2 धावांपासून काही रोखू शकत नाही. 2 धावेने धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या दुसऱ्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या 11 2 गडी बाद. हॅलो. तर नक्कीच आपल्या 15 गावचे वावे जांभूलवाडी गावचे सुपुत्र सुशांतजी उतेकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. आमच्या मंडळाच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत केलं जाते. तर 2 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 11 धावा धावफलकावरती लागत आहेत. एक चांगल्या प्रकारची लढत आपल्याला पाहायला मिळते.
रोहित जाधव आमचे मित्र बंधू आहेत जे ठाण्यामध्ये कळवा विटाव्यामध्ये राहतात आणि फार मोठं क्रिकेटमध्ये त्यांचं नाव आहे. आमचा रत्नागिरी जिल्हा असू द्या, 15 गाव असू द्या, आमचे ठाण्या मुंबईमध्ये डोंबिवली कल्याणमध्ये कुठेही स्पर्धा असेल तरी मोठं योगदान देतात जे रोहित जाधव आणि एक गुणवान खेळाडू ज्याची ख्याती आहे या मुंबई नगरीत, जे विरारपर्यंत असतात. त्यांची स्पर्धा कुठेही असली तरी आम्ही त्यांचा खेळ पाहतो, ऐकतो. त्यांचं इथं आगमन झालं तरी त्यांचंही देखील आम्ही मंडळाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत केलं जाते. त्यांना विनंती असेल व्यासपीठावरील स्थानबद्ध व्हायचंय तर युट्यूब रुपेशजी 2 षटकार समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 11 धावा. धन्यवाद धन्यवाद विजयजी. आता गोलंदाजी मार्क वरती येतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज मात्र एक चांगला खेळाडू साहिल उतेकर पाहायला मिळतोय आणि त्याला तोंड देतोय तो किशोर पाहतोय आपण. सलामी फलंदाज किशोर मात्र या चेंडूवरती पंच इशारा देत आहेत नो चेंडूचा. पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. आता पुढील चेंडूवरती पंचांचा इशारा नोचा आहे आणि पुढील चेंडूवरती आता मात्र फ्री हिट घोषित केला जाईल. 12 धावा होत आहेत दुसरं षटक समाप्तीनंतर. तिसरं षटक मार्गस्थ असताना साहिल याचा पुढील चेंडू पाहूया किशोरला. फ्री हिटचा चेंडूचा मात्र काही वापर करू शकला नाही किशोर हा फलंदाज आणि निर्धाव एक डिक्लेअर धावाच्या रूपामध्ये धावसंख्येत भर होती. धावसंख्या पोहोचते ती 13 वरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना साहिल याचा पुढील चेंडू मात्र पंच काय इशारा देतात ते पाहूया. पंचांचा इशारा पाहूया आपण. दोन्ही संघांना विनंती आहे याकडे लक्ष द्या. दोन इनिंग मध्ये प्रत्येक संघाला फक्त एक रिव्ह्यू असेल ज्याची तुम्ही मागणी करू शकता आणि जर पंचांना वाटलं तर पंच एक रिव्ह्यू घेऊ शकतात. नो चेंडू घोषित केलेला आहे. साहिल याचा चेंडू नो स्वरूपात. दुसरा चेंडू नो या षटकामध्ये पाहायला मिळते. अवांतर धाव आणि आताही हा चेंडू फ्री हिट वरती खेळवला जाईल. धावसंख्या 14. साहिलला मात्र आतापर्यंत काही सूर गवसलेला नाहीये. काय म्हणू शकाल तुम्ही या साहिल याच्या गोलंदाजीवरती? एक चेंडू झालाय. काय झालं पंच? एक चेंडू झालेला आहे. पाहूया साहिल उतेकर. सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. स्टेजच्या वरती सलामी देताना किशोर याच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय. या 6 धावांची धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते ती 19 वरती. 20 वरती पाहायला मिळते. धावसंख्या 20. किशोर याच्या बॅट मधून निघालेला हा षटकार स्टेजला सलामी देताना पाहायला मिळतोय आणि साहिल काहीसा महागडा ठरतोय. आतापर्यंत साहिलने खर्च केलेल्या धावा 9 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत आपल्या षटकामध्ये. धावसंख्या 20. सुंदर असा चेंडू, फसवा चेंडू पाहायला मिळाला. मात्र त्या ठिकाणी साहिल आता वरचढ होतोय किशोर वरती आणि डॉट निर्धाव स्वरूपात हा चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र स्थिर. धावसंख्या ही 20 वरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 20. सुंदर असा फटका पाहायला मिळत होता. मात्र त्या ठिकाणी घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या 21. या पुढील होणारा सामना दोन्ही संघाच्या संघनायकांनी लक्ष द्यायचंय. दोन्ही संघांनी लक्ष द्यायचंय. साखर बामणवाडी विरुद्ध जय गणेश पोसरे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी यायचंय आणि साहिल याचा पुढील चेंडू
किशोर याला पुन्हा मात्र घोषांची क्षेत्रामध्ये एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते ती 22 वरती. 2 गडी बाद 22. एक धडाकेबाज फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. किशोर आतापर्यंत आपल्या षटकांमध्ये 11 चेंडू खेळलाय. फलंदाजीमध्ये 11 चेंडू खेळलाय आणि 10 धावा आतापर्यंत त्यामध्ये त्यांनी एक षटकार अर्जित केलेला आहे. आणि याचा पुढील चेंडू साहिलचा. काहीचे चेंडू शिल्लक असताना साहिल गोलंदाज आणि हाही एक चेंडू अवांतर धाव. पंच इशारा करतात की अवांतर धाव. अवांतर धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या 23. साखर बामणवाडी आणि जय गणेश पोसरे या दोन्ही संघाच्या संघनायकांनी इनिंग ब्रेक मध्ये इथे टॉस साठी यायचं आहे. साखर बामणवाडी आणि जय गणेश पोसरे. साहिल याचा पुढील चेंडू किशोरला. सुंदर असा चेंडू होता मात्र पंचांचा इशारा अवांतर धावेला. या षटकामध्ये आतापर्यंत साहिलने 4 चेंडू अवांतर टाकलेले आहेत. म्हणजेच आतापर्यंत साहिलने 9 चेंडूंचं षटक आतापर्यंत हाताळलेलं आहे आणि एक चेंडू अजूनही शिल्लक असताना मात्र धावसंख्या पोहोचते ती 24 वरती. 2 गडी बाद. सुंदर असा चेंडू फसवा चेंडू मात्र निर्धाव जातोय. पंचांचा इशारा आहे ते षटक समाप्तीचा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ही 24. 2 गडी बाद 24 धावा. साखर बामणवाडी संघाचा संघनायक आलेले आहेत. पोसरे संघाचा संघनायक सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. एक षटक समाप्तीनंतर आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस घेऊया. एका षटकाच्या समाप्तीनंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस घेऊया. मी विनंती करतो वसंतजी मोरे यांना की आपण या सामन्याचं नाणेफेक करून घ्यायचं आहे. वसंतजी मोरे. वसंतजी मोरे विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचंय. आले आले. आणि दोन्ही संघाच्या संघनायक जय गणेश पोसरे व साखर बामणवाडी. आणि आता गोलंदाजी मार्ग वरती मात्र गोलंदाज विवेक जाधव जो गोलंदाज एक धडाकेबाज गोलंदाज मात्र वेगवान गोलंदाज मानला जातो साखर संघाकडून. साखर चौकीचेवाडी संघाकडून नेहमी खेळत असणारा साखर चौकीचेवाडी संघाकडून विवेक जाधव. आणि आता आपण पाहतोय 2 संघांमध्ये सामना नाणेफेक होते. शेवटच्या सामन्याचे नाणेफेक होते वसंत मोरे साहेब यांच्या हस्ते. आणि पाहतोय त्या ठिकाणी साखर बामणवाडी संघ हा सामन्याचं नाणेफेक जिंकलेला आहे. त्यांचा निर्णय ते थोड्याच वेळात देतील. मात्र आता विवेक जाधव याला तोंड देण्यासाठी आलेले आहेत ते सौरभ. विवेक जाधव वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं षटक घेऊन आलेला गोलंदाज विवेक जाधव. पाहूया. सुंदर असा फसवा चेंडू मात्र यष्टीरक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय आणि याचा खामियाजा भेटतोय. त्यामध्ये एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या 25. शेवटचं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या मात्र 25. मी निलेश जी मापदी यांना विनंती करतो आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. निलेश जी मापदी. धन्यवाद. आणि आता विवेक याचा पुढे चेंडू अतिशय सुंदर फटका त्या ठिकाणी समोरच्या दिशेने टोलवलेला. 6 धावांची धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 31 वरती. शेवटचं षटक दुसऱ्या चेंडूवरती घणाघाती प्रहार पाहायला मिळाला आणि या 6 धावेने सौरभच्या बॅट मधून निघालेल्या 6 धावेने धावसंख्याला उच्चांक येतोय. धावसंख्या ही 31 वरती पोहोचते. आतापर्यंत 32 धावांचा उच्चांक आहे या स्पर्धेमध्ये. पाहूया 31 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. सौरभ यांनी अतिशय सुंदर फटका मारलाय. धावसंख्या 31.
पुढील होणारा सामना साखर बामणवाडी विरुद्ध जय गणेश पोसरे आणि या दोन संघाच्या नाणेफेकीमध्ये साखर बामणवाडी संघ नाणेफेक जिंकलाय आणि त्यांनी पहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारले. विवेक याचा पुढील चेंडू सौरभला. सुंदर असा फटका. हाई चेंडू स्टेजच्या दिशेने षटकार पाहायला मिळतोय. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 षटकार घणाघाती प्रहार पाहायला मिळाले आपल्याला. सौरभच्या बॅट मधून 6 धावा. या दोन षटकाराने त्यांच्या बक्षिसामध्ये वाढ होते. धावसंख्या मध्ये सुद्धा वाढ होते. अल्पेश उतेकर यांच्याकडून या 2 षटकारांना त्यांना मिळतात ते 200 रुपये आणि विवेक याच्यावरती प्रहार करतोय. सौरभ याने आपल्या बॅट मधून 2 उत्तुंग असे षटकार ज्याने सलामी दिली ते आपल्या स्टेजला. आशिष उतेकर यांच्याकडून ही 500 रुपये म्हणजे आतापर्यंत हॅट्रिक साठी जर हॅट्रिक केली तर 500 रुपये. हा एक सुंदर फटका. कदाचित षटकाराची हॅट्रिक होऊ शकते आणि षटकाराची हॅट्रिक झालेली आहे आणि आशिष सावंत यांच्याकडून जे लागलेले 500 रुपये आहेत तेही या खेळाडूला मिळतात. म्हणजे आतापर्यंत 700 रुपये आतापर्यंत या खेळाडूने 3 चेंडूवरती 3 षटकार मारून या सामन्याचं गणित मात्र बिघडवलेलं आहे. चौकीचे वाडी सारख्या बलाढ्य संघाला बलाढ्य गोलंदाजाला लगातारचे 3 षटकार मारणं म्हणजे एक खाण्याचं काम नाहीये. मात्र त्यांनी या षटकामध्ये गोलंदाजाला विवेक सारख्या गोलंदाजाला जो फशवी गोलंदाजी नेहमी करतो त्या गोलंदाजाला 3 चेंडूवरती 3 षटकार मारलेले आहेत आणि धावसंख्या नेऊन ठेवलेली आहे 43 वरती. आजच्या या स्पर्धेमधील आतापर्यंतचा उच्चांक या स्पर्धेतील धावांचा पाहायला मिळतोय. कारण या शेवटच्या 3 चेंडूंवरती सौरभच्या बॅट मधून घणाघाती 3 प्रहार पाहायला मिळाले. त्यामुळे ही धावसंख्या मात्र 43 वरती जाऊन टेपली आहे. पाहूया विवेक टू सौरभ. अतिशय सुंदर चेंडू होता मात्र त्या ठिकाणी अवांतर धाव जाती. अवांतर धावेने धावसंख्या पोहोचते ती 44 वरती. विवेक टू सौरभ. सुंदर असा फटका ऑफसाईडच्या दिशेने मात्र त्या ठिकाणी ग्रिलला लागली. एक धाव एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते ती 45 वरती. मात्र या षटकामधील अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. पाहूया या एका चेंडूवरती किती धावा जमा करतोय. पाहूया 45 धावा. हा एक अवांतर धावेने धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या पोहोचते ती 46 वरती. आजच्या दिवसामधील सर्वाधिक उच्चांक धाव्याचा सुंदर असा फटका पाहायला मिळाला असता मात्र फशवी अशी गोलंदाजी पाहायला मिळाली मात्र आपल्याला. आणि फलंदाज बाद होतोय. सौरभ वैयक्तिक 25 धावा करून सौरभ हा बाद होतोय. 8 चेंडू 25 धावाची घणाघाती फलंदाजी करणारा सौरभ आता मात्र आपल्या संघाला 46 वरती नेऊन ठेवतोय. 24 चेंडू 47 धावांची गरज. आणि या पुढील होणारे समालोचक निलेशजी महाबदी. धन्यवाद रुपेश सर. आणि मला वाटतं आजच्या दिवसातील हा उच्चांक असा सर्वाधिक स्कोर झालेला आहे. 46 47 आणि 48 टार्गेट. 24 चेंडू आणि 48 धावा. 12च्या सरासरीने हा सामना जर जिंकायचा असेल तर 12च्या सरासरीने साखर चौकडी संघाला खेळावं लागेल. आणि खरोखरच चांगली खेळी या ठिकाणी आज पाहायला मिळाली ती सौरभ कडून. वावे गावठण संघाचा खेळाडू सौरभ कडून चांगली खेळी पाहायला मिळाली या चालू असलेल्या सामन्यामध्ये. किती गेला त्याने 25 ना.
9 चेंडू आणि 25 धावा सौरभने स्वतःच्या वैयक्तिक आपल्या कोट्यामध्ये जमा केल्या आहेत आणि एक 27 धावा 28 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे ते. कृपया क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे वावे गावठण संघाने. आपल्याकडे वेळ कमी आहे. अजूनही पहिल्या फेरीतले सामने चालू आहेत आणि जवळजवळ 3 वाजायला आलेले आहेत. पहिल्या फेरीतले सामने चालू आहे. अजून पहिल्या फेरीतला एक सामना अजून बाकी आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीतले सामने चालू होणार आहे. तरी कृपया करून आपण जरा स्पीडअप घ्यायचं आहे. पाहूया पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सजवताना वावे गावठण संघ एक चांगली फलंदाजी करत 47 धावा जमा केलेल्या आहेत आणि 28 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे ते साखर चौकेडी संघासमोर. आणि हे 28 धावांचं आव्हान कशा पद्धतीने पार करतायत ते पाहूया. साखर चौकेडी संघात सुद्धा चांगले फलंदाज आहेत. मला वाटतं प्रतीक, विवेक, साहिल असे अनेक प्रकारचे चांगले फलंदाज या ठिकाणी साखर चौघडी संघाकडे आहेत. तर पाहूया आपण कशा पद्धतीने हे आव्हान पार करतायत ते. 24 चेंडू आणि 28 धावा. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा सेकंड लास्ट राऊंड. यापुढे अजून होणारा सामना साखर बामणवाडी विरुद्ध जय गणेश पोसरे. साखर बामणवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि जरा सामना त्वरित स्पीडअप करायचा आहे. जवळजवळ 3 वाजलेले अजून दुसऱ्या फेरीतील सामने असून चालू नाही झालेले आहेत. कृपया आपला 12वा खेळाडू दोन्ही संघातील 12वा खेळाडू पाठवायचं नावं सांगण्यासाठी. तसेच सौरभसाठी वावे गावठण संघाचा सौरभसाठी महेंद्र उतेकर यांच्याकडून 500 रुपयाचं लगातार 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. तर सामना संपल्यानंतर 5 वाजता आपण येऊन आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. महेंद्र उतेकर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तर आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. 24 चेंडू 28 धावा. खूपच आपटून टाकलेला चेंडू. पाहूया पंच वाईट घोषित करतायत. अक्षय गोलंदाजी करतोय. अक्षय स्ट्राईकला आहे तो. बॅट्समनचं नाव अमर पार्टे. पाहूया अक्षय टू अमर असा मारा होतोय. कृपया स्वयंसेवकांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे आणि बॉल सुद्धा आपल्या बाहेर जातो तो आणून देण्यासाठी कृपया करून मदत करायची आहे. आणि या चेंडूवरती पंचांचा 2 धावेचा इशारा. 2 धावा डिक्लेअर. या दोन्ही संघाच्या धावसंख्येत बरं होते. धावसंख्या होते 3 बिनबाद 3. 12च्या सरासरीने जिंकण्यासाठी आवश्यकता साखर चौकेवाडी संघाला. पाहूया कशा पद्धतीने आव्हान पेलतायत ते. कशा पद्धतीने आव्हाने पार करतायत. स्वयंसेवकांना विनंती असेल की कृपया करून बाउंड्री लाईनवर जायचं आहे. पुन्हा एकदा अक्षय मारा करतोय अमरला. अमर सुद्धा हा डावकुरा फलंदाज चांगला तडाखेबाज फलंदाज साखर चौकीच्या संघ खेळताना पाहायला मिळतो. पाहूया सुंदर असा लेगच्या दिशेने मारलेला चेंडू. मला वाटतं हा सुद्धा डी झोन मध्ये जाणारा चेंडू. 2चा इशारा.
आणि दोन्ही संघाच्या धावसंख्येत बरोबर होते, धावसंख्या होते 5, बिनबाद 5. आणि मला वाटतं या दोन्ही जरी धावसंख्या जमा केल्या डिक्लेअर झोनमध्ये जाऊन तरी सामना सहजरित्या विजय होऊ शकतो. 24 चेंडूने 48 धावा म्हणजे 6 बॉल आणि 12 धावा अशा होऊ शकतात. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू, डिझोरमध्ये गेलेला मारलेला चेंडू, पंचांचा 2 धावेचा इशारा. दोन्ही संघाच्या धावसंख्येत बरोबर होते, धावसंख्या होते 7. चांगली फलंदाजी आहे, एक टेक्निकल फलंदाजी पाहायला मिळते अमर पार्टे याच्याकडून. अमर पार्टे याच्याकडून पाहायला मिळते. धावसंख्या झालेली आहे 7. पाहूया पुन्हा एकदा अक्षय मारा करतोय अमरला. बिनबाद 7. बॉल चेंडू किती आलेले आहेत ओमकार? चेंडू बॉल किती आलेले आहेत? 3 चेंडू आले. 3 चेंडूचा सामना झालेला आणि धावसंख्या झालेली आहे 7. बरोबर रिकवर रन रेटने चाललेला आहे तो साखर चौकेवाडी संघ. 3 चेंडू मध्ये 7 धावा आणि अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया अमर कशा पद्धतीने या 3 चेंडूचा सामना करतोय अक्षयचा. पुन्हा एकदा अक्षय मारा करतोय अमरला. अक्षय टू अमर. सुंदर असा मारलेला चेंडू. मला वाटतं हा पाहूया पंच काय घोषित करतायत. षटकार आणि अमरच्या बॅटमधून निघालेला हा षटकार खरोखरच सडेतोड उत्तर दिले जाते अक्षयला आणि वावे गावठण संघाला साखर चौकेडी संघाकडून. 4 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 13. बिनबाद 13. रिकवर रन रेट 12 असताना 4 चेंडूंमध्ये 13 धावा जमा केलेल्या आहेत त्या अमर पार्टे आणि डावखुरा फलंदाज अमर पार्टे. आणि खरोखरच जर अशा पद्धतीने हा सामना अशी जर खेळी केली जर अमरने तर नक्कीच आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतो अमर. या पुढचा चेंडू अक्षयचा पुढचा चेंडू अमरला. या चेंडूवरती काय होत आहे? षटकार, चौकार की गडी बाद करतोय अक्षय? पाहूया. थोडीशी लेंथ बिघडवताना दिसतोय अमर. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसतोय वावे गावठण संघ. पाहूया अक्षय टू अमर. सुंदर असा लेगच्या दिशेने मारलेला चेंडू. मला वाटतं हा डिझोन मध्ये जाणारा चेंडू. 1 धाव घोषित करतोय पंच प्रवीण महापदी आणि धावसंख्या झालेली आहे 14. बिनबाद 14. शेवटच्या षटकातील 1 चेंडू शिल्लक, धावसंख्या बिनबाद 14. रिकवर रन रेट 12 असताना 5 चेंडूंमध्ये 14 धावा जमा केलेल्या आहेत. शेवटचा चेंडू पाहूया. अक्षय मारा करतोय अमर. पुन्हा एकदा आकुल टाकलेला चेंडू जातोय डी झोन मध्ये आणि षटक संपते. पहिल्या षटकाच्या संघाची धावसंख्या होते 15. खरोखर चांगली खेळी या ठिकाणी पाहायला मिळाली अमर पार्टीकडून. आणि 12चा रिकवर रन रेट असताना त्यांनी पहिल्या षटकामध्ये 15 धावा जमा केलेल्या आहेत. जिंकण्यासाठी 24 चेंडू 28 धावांचं आव्हान कशा पद्धतीने पार करतायत. आणि आता अक्षयची जागा घेण्यासाठी कोण येतोय पाहूया. गोलंदाज आजच्या या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या 47 वावे गावठण संघाने. आणि त्या सामन्यामध्ये सौरभने लगातार 3 षटकार ठोकलेले आहेत आणि 9 चेंडू आणि 25 धावा वैयक्तिक आपल्या जमा केलेल्या आहेत त्या वावे गावठण संघासाठी. आणि पाहूया पुन्हा एकदा अक्षयची जागा येतोय गोलंदाज. बॉलर्स नेम दीपक. दीपक 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 मारा करतोय प्रतीकला. पाहूया दीपक विरुद्ध प्रतीक असा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय.
पहिल्या षटकामध्ये थोडंसं मागणं षटक अक्षयचं फेकलं गेलं वावे गावठाण संघाकडून आणि आता त्याची जागा येण्यासाठी येतोय तो दीपक. पाहूया दीपक टू प्रतीक. सुंदर असा लेगच्या दिशेने केलेला प्रहार आणि 2 धावच्या घोषित घेतला गेले चेंडू. 2 धावा डिक्लेअर. 2 संघाच्या धावसंख्येत बरोबर धावसंख्या होते 17. मला वाटतं खरोखर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी करतायत ते दोन्ही फलंदाज अमर आणि प्रतीक. कारण त्यांना माहिती हा जर सामना जिंकायचा असेल आपल्याला 12च्या सरासरीने सामना जिंकायचा आहे आणि जर त्याच्यासाठी जिंकण्यासाठी आपल्याला जो घोषित क्षेत्र आहे ज्या ठिकाणी 2-2 धावा घोषित आहेत तिथे विकेट सुद्धा आपल्याला मिळू शकत नाही अशा ठिकाणी बरोबर मारा करतायत. पुन्हा एकदा हा थोडासा स्लो टाकलेला चेंडू फसवा चेंडू फसलेला आहे बीट झालेला आहे. प्रतीक निर्धाव चेंडू फेकण्यात यश प्राप्त होते दीपकला. धावसंख्या कायम. धावसंख्या बिनबाद 17. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या बिनबाद 17. पाहूया पुन्हा एकदा दीपक टू प्रतीक. सुंदर असा कार्पेट पद्धतीने मारलेला चेंडू आणि थोडस खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या त्या प्रतीक याने आणि धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 19. बिनबाद 19. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या होते बिनबाद 19. पुन्हा एकदा पॅव्हलियन कडून मारा करतोय दीपक टू प्रतीक. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. सुंदर असा त्याच दिशेने मारलेला चेंडू पुन्हा एकदा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण ठिकाणी पाहायला मिळते परत मात्र एका धावेवर समाधान मानतोय प्रतीक. धावसंख्या होते 20 आणि आता मात्र स्ट्राईक लागले आहे तो अमरने पहिल्या षटकामध्ये 14 धावा जमा केला होता एक षटकारानेशी. आता मात्र स्ट्राईक लाईन आता तो सामना करेल दीपकचा. पाहूया दीपक टू अमर. सुंदर अशी गोलंदाजी दीपक मार्फत केली जाते. अमरला त्यांनी जाग्यावरती उभं केलेलं आहे आणि धावसंख्या रोखलेली आहे. धावसंख्या 20. बिनबाद 20. पुन्हा एकदा दीपक मारा करतोय अमरला. सुंदर असं मारले चेंडू मला वाटतं कॉटन बॉल होण्याची शक्यता आहे. पाहूया या ठिकाणी झेल होतोय का परंतु झेल सुटलेला नाही आणि या झेल बाद केल्यामुळे सुटल्यामुळे 2 धावा जमा केलेल्या आहेत त्या अमर याने आणि खरोखरच अमरला चांगलं जीवदान या ठिकाणी मिळालेलं आहे आणि हे जीवदान कदाचित महाग पडू शकेल आणि धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या होते 22. बिनबाद 22. दोन षटकं संपलेली आहेत. 2 षटकाच्या संपलेली धावसंख्या होते 22. आणि आता मात्र 12 चेंडू आणि 26 धावा जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 26 धावांचं आव्हान. आणि आता दीपकची जागा घेण्यासाठी येतोय तो गोलंदाज किशोर. 12 चेंडू आणि 26. आता मात्र 13 रन्स पर ओव्हर 13 रन्स पर ओव्हर जिंकण्यासाठी साखर चौकडी संघाला दोन मागे जुने जातच आहे हरवले. पाहूया किशोर मारा करतोय प्रतीकला.
सुंदर हा टाकलेला चेंडू, चांगल्या पद्धतीने तटवलेला चेंडू, एक धाव काढण्यात यश प्राप्त होते प्रतीकला. आणि धावसंख्येत भर होते, धावसंख्या होते 23. शिवशंभो संघाचे कार्यकर्ते विशाल चव्हाण यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे, तर त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा किशोर, किशोर मारा करतोय अमरला. पुन्हा एकदा पुलटा टाकलेला चेंडू, पाहूया हा झेल होतो का या ठिकाणी. झेल, परंतु झेल सुटलेला आहे बाउंड्री लाईन वरती आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या आहेत आणि एका धावावर समाधान मानतोय अमर. चांगला प्रयत्न या ठिकाणी केला होता बाउंड्री लाईन वरती, परंतु कृपया प्रथमोपचार क्षेत्ररक्षक जखमी झालेला आहे, प्रथमोपचार पेटी घेऊन जायचं आहे. बाउंड्री लाईनवरती झेल घेताना अनंत थोडा जखमी झालेला आहे, तरी कृपया स्प्रे घेऊन जायचं आहे. फलंदाज स्टेप आउट झालेला आहे, त्यामुळे ते ही फेअर डिलिव्हरी समजण्यात येईल. नो साठी जरी रिव्ह्यू घेतला होता तरी फलंदाज स्टेप आउट येऊन खेळलेला आहे, त्यामुळे हा नो नाही आहे, फेअर डिलिव्हरी आहे, याची नोंद घ्यायची आहे. ओके, परत एकदा सामन्याला सुरुवात. किशोर, किशोर मारा करतोय प्रतीकला. या चेंडूवर एक चांगला प्रहार केला होता आणि बाउंड्री लाईनवरती झेल घेताना अनंत थोडा जखमी झालेला होता आणि सामना थांबला होता. आणि आता परत एकदा सामन्याला सुरुवात होते आणि पुन्हा एकदा किशोर, किशोर मारा करतोय प्रतीकला. पाहूया 24 धावसंख्या झालेली आहे 24. सुंदर सुंदर असा टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू फेकण्यात यश प्राप्त होते किशोरला. धावसंख्या रोखण्यात यश प्राप्त होते किशोरला. धावसंख्या कायम, धावसंख्या 24. बिनबाद 24. अजूनही सलामीची जोडी मैदानात. पाहूया कशा पद्धतीने हा सामना 48 धावांचा टार्गेट कशा पद्धतीने पूर्ण करतायत.
सुंदर असा ऑफच्या दिशेने मारलाय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एखाद्यावर समाधान मानतोय प्रतीक. धावसंख्येत बरं होते, धावसंख्या होते 25 आणि जिंकण्यासाठी अजून 23 धावांची आवश्यकता साखर चौकडी संघाला. पाहूया अजून या 23 बिनबाद 25 धावा जमा केलेल्या आहेत आणि अजून 23 धावा जमा करायच्या आहेत. विकेट त्यांच्या हातामध्ये आहेत अजून, पण कशा पद्धतीने अजून पण चेंडू कमी असणार आहेत आणि कशा पद्धतीने हा सामना फिरून घेत आहेत आपल्या बाजूने पाहूया. पुन्हा किशोर, किशोर अमर सुंदर असा मारलेला चेंडू. पाहूया हा झेलबाद होतो का या ठिकाणी. सुंदर असा झेल टिपलेला आहे सौरभ याने बाउंड्री लाईन वरती आणि पहिल्या गडी पहिल्या विकेटचं पतन. अमर अमर बाद होतोय आणि धावसंख्या रोखण्यात यश प्राप्त होते किशोरला. धावसंख्या 25, एक गडी बाद 25. पाहूया आता मात्र सामन्याला कलाटी नक्की मिळते की काय पाहूया. किशोरने कमबॅक केलेला आहे सामन्यामध्ये. तिसऱ्या षटकातील काहीसे चेंडू शिल्लक असताना, एक चेंडू शिल्लक असताना धावसंख्या झालेली आहे 25. येस पुन्हा एकदा किशोर, किशोरची अमरची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो. सुंदर असा प्रहार पहिल्याच चेंडूवर त्यांनी प्रहार केलेला आहे आणि 2 धाव घोषित करतायत पंच. या दोन्ही संघाच्या धावसंख्येत बरोबर होते, धावसंख्या होते 27. 3 षटकाच्या जमावतील संघाची धावसंख्या होते 27. आणि आता मात्र 6 चेंडू आणि 21 धावा जिंकण्यासाठी साखर चौकडी संघाला एक मोठा असं आव्हान ठेवलेलं आहे. ते साखर चौकडी संघासमोर 6 चेंडू आणि 21 धावा. पाहूया आता कोणता गोलंदाज एक निर्णायक षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी वावे गावठण संघाकडून. हॅलो हॅलो रवींद्र उतेकर यांना गोलंदाजीवरती बंदी आहे असं या ठिकाणी सूचना करण्यात येते. हॅलो 6 चेंडू आणि 21 धावा. गोलंदाजीवरती रवींद्र उतेकरवरती बंदी आहे असं सांगण्यात आलेलं आहे. 3 मॅच बंदी आहे. तीन स्पर्धा बंदी आहे, 3 स्पर्धा. पाहूया 6 चेंडू आणि 21 धावा. आणि आता कुठला गोलंदाज या ठिकाणी वापरला जातोय.
कृपया गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे. रमेश उतेकर. रमेश उतेकर पाहूया वावे कवठे संघाकडून. रमेश उतेकर 6 चेंडू आणि 21 धावा. एक चांगलं मोठं असं आव्हान ठेवलेलं आहे आता वावे कवठे संघाने साखर संघासमोर. शेवटचं षटक प्रगतीपथावर पाहूया. 6 चेंडू आणि 21 धावा. पहिलाच चेंडू अवांतर आणि नो, मला वाटतंय नोचा इशारा पंचांचा. आणि हा फ्रीटचा चेंडू असणार आहे. आताच्या धावा 2 असतील. धावा सांगायच्या आहेत. नो प्लस फक्त नो. आताची एकच धाव, नोची धाव फक्त. नो धाव. आणि आता मात्र 6 चेंडू आणि 20 धावा. आणि हा फ्रीटचा चेंडू प्रतीक समोर. खरोखरच आता एक चांगली संधी उपलब्ध झालेली आहे प्रतीकसाठी. सामना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. या नोच्या चेंडूवरती कसा प्रहार करतो पाहूया. सुंदर असा प्रहार केला होता, परंतु हा जाणारा चेंडू, डी झोन मध्ये जाणारा चेंडू आणि 2 धाव डिक्लेअर. आणि आता 5 चेंडू आणि 18 धावा. 5 चेंडू आणि 18 धावा. जरी 2-2 धावा जरी जमा केल्या तरी. हॅलो हॅलो. या ठिकाणी वावे चिंचणवाडीचे सदस्य आणि 15 गावचे वावे विकास मंडळाचे सचिव या ठिकाणी प्रमोदजी उतेकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. तरी मी त्यांना विनंती करतो की व्यासपीठावरती यायचं आहे. सुंदर असा ऑप्शन मारले चेंडू पाहूया. हा जेलबाद होतो का, परंतु जेल सुटलेला आहे. आणि खरोखर या ठिकाणी आज या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे ते या मैदानामध्ये. आणि त्याचा मात्र उदंड आपल्या सामन्यावरती होतो. आणि आता मात्र 4 चेंडू आणि 17 धावा. 4 चेंडू आणि 17 धावा. जरी 4 चौकार मारले तरी हा सामना विजय होऊ शकत नाही. चार चेंडू आणि 17 धावा. पाहूया रमेश टू. सुंदर असा मारलेला चेंडू पाहूया. हा षटकार तिथे मारलेला चेंडू आणि हा उतुंग असा मारलेला षटकार. खरोखर सामनाऱ्या कलाटली जाणारा हा षटकार. साहिलने मारलेला उतुंग असा षटकार. आणि या खरोखरच या षटकाराने थोडस चित्र बदललेलं आहे, समीकरण बदललेलं आहे या सामन्याचं. अकरा 3 चेंडू आणि 11 धावा. 4-17 पाहिजे होते. आता षटकार मारलाय 11 धावा. 3 चेंडू आणि 11 धावा. खरोखरच साहिल सुंदर फलंदाजी. 3 चेंडू आणि 11 धावा. खरोखर हा जो षटकार मारला त्यावरून नक्कीच कळतंय की साहिल आपल्या संघाला नक्कीच विजय प्राप्त करून देईल. 3 चेंडू आणि 11 धावा. 3 चौकार जरी मारले तरी विजय होऊ शकतो. 2 षटकार मारले तरी विजय होऊ शकतो. पाहूया 3 चौकार मारतोय की 2 षटकार मारतोय साहिल. आपल्या संघासाठी आपल्या संघाला विजय प्राप्त करून देतो का. हॅलो. तर वावे गावठाण संघाचे ज्येष्ठ नागरिक प्रमोदजी उतेकर साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचा यथाची इथं सन्मान केला जातोय. मंडळाचे झाडारीचे कार्यकर्ते अविनाशजी चव्हाण साहेब यांना विनंती असेल की त्यांना मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावं. तर मोठा प्रहार केलाय आणि पंचांचा निर्णय येईल, अंतिम निर्णय येईल. तर चौकार आहे इथं घोषित केला जातोय. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 4 ने वाढते. आणि आता मात्र 2 चेंडू आणि 7 धावा. 2 चेंडू आणि 7 धावा. खरोखर एक चांगली फलंदाजी साहिलच्या मार्फत पाहायला मिळते. जिथे सामना वावे गावठण संघाकडे झुकला होता तो सामना आपल्या पदरामध्ये खेचून आणलेला आहे. आणि आता 2 चेंडू आणि 7 धावा. पाहूया 2 चेंडूचा सामना शिल्लक 7 धावा. खरोखरच असे सामने पाहायला प्रेक्षकांना खूप मजा येते.
आणि या सामन्याचा आनंद येताना या ठिकाणी आजूबाजूला सगळे प्रेक्षक दिसत आहेत. 2 चेंडू आणि 7 धावा मोठं टार्गेट सेट करत पाठलाग करत असताना चांगली फलंदाजी पाहायला मिळते साखर चौकीर संघाकडून. आणि आता मात्र रमेश मारा करतोय साहिलला. सचिन जंगम आणि हा सामना जर साखर चौकी संघ जिंकला तर सचिन जंगम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ते साखर चौकी संघाला. पाहूया 2 चेंडू रमेश विरुद्ध साहिल असा मारा होतोय. 6 चेंडू 21 धावांचं आव्हान असताना आता 2 चेंडू 7 धावा. हो सुंदर चेंडू आणि 1 धाव डिक्लेअर घोषित क्षेत्रात गेला चेंडू. आणि आता मात्र 1 चेंडू आणि 6 धावा. एक दे दिला होता रे मगाशी. दिलाय नाही त्याच्या अगोदर आपल्या वेळेला नाही दिलाय माहिती आहे का अरे डायरेक्ट लागलेला रिटर्नला नाही दिला दिला माहिती आहे का? आणि नाहीच आहे तसा आतमध्ये गेला तरच रन आहे. मग ते धावून काढायचे त्या बांधा यायला लागलाय. आमदार बांधायला सर्वांनी बोल बांधायला लागून जर आला असेल तर धावून काढायचे. आत गेला तर राहील. बांधायला लागून आलाय हा मग नाही आहे नाही बांधायला लागून आलाय. प्रतीक बांधाला लागून रिटर्न झालाय. आत गेला असताना तरी एक होती. हा नाही लागून आलाय. अरे बाबा अरे कर्णधाराला माहिती आहे. लागून आलाय आम्हाला पण रन नाही दिला तेव्हा सांगितलं पहिल्यापासून. जो नियम आहे तो नियम आहे रे. सगळ्यांना सारखा नियम आहे. सगळ्यांना सारखा नियम आहे. चला मग परत वाद होईल. अरे राजा साहेब प्रत्येकाला सांगितलंय. उतेकर साहेबांना माहिती आहे सर्व अलाउड केलंय. प्रतीक सकाळपासून हाच नियम आहे. 2 वेळा झाले केलंय रे. 2 वेळा झालेला आहे. केलंय प्रतीक. प्रवीण जा चालू कर. प्रवीण सामना चालू करायचा आहे पंचांनी. जाऊन जा आणि आपल्याला कुठे दिला कोणाला. मग एक ते एकच नियम ठेवायला पाहिजे ना. नियम ना आता तो चालू ठेवा. तुम्ही मग वेगळं असं कशाला नियम करता? तुम्ही जर बोलत असेल तर मगाशी दिला नाही मी आपल्याला सांगतोय ना दिला ना. पंचांना असं जेव्हा कॅप्टनला सांगत ना तुम्ही सूचना नाणेफेक करता वेळी. तर इथून सांगायला पाहिजे. इथे माहिती असतं ना. कोणाच्या मॅचला झालाय झाला असेल तर दाखवा आणि क्लिअर करून टाका. चल प्रॉब्लेम काय आला माहितीये का? एका वेळेला ना पहिला मॅच झाला ना. ऐक तर रे ऐक ना. मगाशी एकदा काय दिला नाही डिक्लेअर आणि एकदा दिला असा प्रॉब्लेम झाला. आणि आम्हाला नाही दिला. माझ्या आम्हाला सांगितलं धावून काढायचं आहे. आणि शरदचा पहिलाच बॉल लागलेला तर डायरेक्ट बांधायला लागून आला. रन नाही दिला. धावून नाही काढले त्याने. काय नियम सारखे चेंज करा म्हणजे अंपेरला तरी सांगत जा ना. कमी आम्ही सांगत नाही का? लागून आलेला का? धावायचंच आहे. धावायचं आहे.
हॅलो हॅलो. तर शांतता बाळा. सामना चालू होतोय. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील याची योग्य ते नोंद घ्यायची आहे. आणि डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू आहे तो रिटर्न आलाय तरी एक धाव धरण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. एक धाव असेल. चला एक चेंडू 6 धावांची गरज. चला सामना चालू करा. हा नियम सर्वांना राहील आणि सूचना आहे की आम्ही वारंवार जेव्हा सूचना देतोय की प्रत्येक संघनायक जेव्हा आम्ही नाणेफेक करण्यासाठी जेव्हा बोलवतो तेव्हा आम्ही काही सूचना दिल्या जातात आणि अलाउन्स पण केलं जातं. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. कारण असा प्रकार जर आला की आम्हाला सातत्याने प्रत्येक संघाला आणि प्रत्येक खेळाडूला तोंड द्यावं लागते तरी सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. तर डिक्लेअर झोनमध्ये गेलेला चेंडू आहे तो रिटर्न आला तरी एक धाव धरण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. तर एक चेंडू 6 धावांची गरज. एक चेंडू 6 धावांची गरज. साखर चौकीची वाडी जर हा संघ विजयी झाला एक षटकार मारल्यानंतर आपल्या संघाला विजयी केलं साहिल उतेकरनी तर सतीश जंगम निवे रामोडीचे सुपुत्र आहेत तर 501 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. तर सर्व प्रेक्षक वर्गाला आणि खेळाडूंना एक विनंती असेल की आपण सर्वांनी आणि सदस्यांना एक विनंती असेल बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. सर्व सदस्यांना वारंवार आम्ही सूचना देतोय की आपण चारही साईडनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. निवे रामवाडीच्या सर्व सदस्यांना एक विनंती असेल. तर एक चेंडू 6 धावांची गरज. एक चेंडू 6 धावांची गरज. हाय व्होल्टेजचा सामना आहे. एक साईडला साखर चौकीची वाडी विरुद्ध वावे गावठाण. संतोष यांचा पुढील चेंडू पुढचा चेंडू चांगला फटका मारलाय आणि मला वाटतं वावे गावठाण हा संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे साखर चौकीची वाडी आपण इथे आलात चांगल्या प्रकारची खेळी साकारली आणि एक चांगल्या प्रकारचा खेळ इथे केला त्याबद्दल तुमचंही देखील आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतरचा होणारा सामना आहे साखर बामणवाडी विरुद्ध जय गणेश पोसरे. साखर बामणवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले तरी आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. या सामन्यासाठी पंच सुधीरजी महापदी आणि नितीनजी सकपाळ. या सामन्यासाठी तटस्थ पंच सुधीर महापदी आणि नितीनजी सकपाल लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. हाय व्होल्टेजचा सामना आहे यानंतरही आणि पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे याची नोंद घ्यायची. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं आणि आलेल्या सर्व खेळाडूंचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. रामवाडी चषक 2024 पर्व 13 मध्ये आमच्या समेत जोडलेत ते गुणलेखक ओमकार महापदी असतील. तर सौरभ हा सामनावीराचा मानकरी ठरतोय. आमच्या सचिन जंगम साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. सौरभने एक स्फोटक फलंदाजी केली आणि आपल्या संघाची सर्वोच्च अशी धावसंख्या उभारली आणि आपल्या संघाला विजयी केल्याचं मान